भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा आणि अतिशय प्रेमळ सण आहे, जो भावा बहिणीच्या नात्याचा सण म्हणून साजरा केला जातो. भाऊबीज साजरी करण्यामागील कथा पाहू. प्रचलित कथेनुसार यमराज म्हणजे मृत्यूचे देवता आणि त्यांची बहीण यमुना देवी यांची कथा प्रसिद्ध आहे. एकदा यमुना देवीने आपल्या भावाला यमराजाला आपल्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. दीर्घकाळानंतर यमराज बहिणीकडे आले. यमुना देवीने त्यांचे स्वागत फुलांनी, आरतीने, गोडधोडाने आणि प्रेमाने केले. त्या प्रसंगाने यमराज इतके प्रसन्न झाले की त्यांनी बहिणीला वर मागण्यास सांगितले. यमुना देवीने मागितले, जो कोणी या दिवशी आपल्या बहिणीकडे येईल त्याला तुझ्या दृष्टीने अकाल मृत्यू येऊ नये. यमराजाने तिला तो वर दिला. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा होऊ लागला. भाऊबीज दिवशी बहीण भावाला घरी बोलवते. भावाची आरती करून त्याला ओवाळून तिळगुळ, पुरी भाजी, लाडू इत्यादी स्वादिष्ट पदार्थ देतात. बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिच्या रक्षणाचे वचन देतो. भाऊबीज हे आपल्या नात्यातील स्नेह, कृतज्ञता आणि एकमेकांच्या कल्याणाची भावना दृढ करणारा सण आहे. यात प्रेम, संरक्षण आणि आशीर्वाद यांचे सुंदर प्रतीक आहे.